हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. सुरतमध्ये आम्ही काय काय केलं हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आल्याबरोबर आम्ही जेव्हा इथे उतरलो तर जवळच आमचं एक ओळखीचं हॉटेल होतं. म्हणजे आम्हाला एका फ्रेंडनी सांगितलं होतं, मग आम्हाला इकडे यायचं होतं कारण की इथं खूप जास्त म्हणजे खूपच भारी नाश्ता मिळतो. हॉटेलचं नाव आहे काय हो, राधाकृष्णमध्ये यायचं होतं. तर आम्ही जेव्हा ट्रॅव्हल्समधून उतरलो तेव्हा एका ठिकाणी फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर मग गाडी जी आहे ना आम्ही रेंटनी घेतली बाईक आणि इकडे आलो. तर चला आता आतमध्ये पटकन नाश्ता वगैरे करू छानपैकी आणि इथून पूर्ण सुरत फिरायचे. पूर्ण नाही, जेवढं होईल तेवढं. आपल्याकडे फक्त एक दिवस आहे. तर चला, ज्या कामासाठी आलोय ते पण काम करायचं. घेतलं होतं डोसा आणि आम्ही घेतलं होतं काय हो तुमचं उत्तप्पा. आणि टेस्ट कशी आहे? खूप भारी टेस्ट आहे खरंच. डोसा मला इतका जास्त आवडला आणि डोसासोबत बघा ह्यांनी वेगळंच काहीतरी दिलं इथं. माहीत नाही ते काय आहे पण छान लागते. तर ब्रेकफास्ट करत करतच मी माझा मेकअप पण तिथेच केला कारण की मला जायचं होतं आता एका प्रमोशनसाठी, म्हणजे एका शॉपचं कोलॅबरेशन होतं. तर त्यासाठीच आम्ही सुरतला आलो होतो. पटकन आमचं इथलं काम केलं. जे काम होतं ते आम्ही केलं आणि त्यानंतर आम्ही आता सुरत फिरावं म्हणून बाहेर निघालो. एवढं भयानक ऊन आहे मी तुम्हाला सांगते. आणि तुमचं माझ्या अवतार बघून लक्षात आलं असेल आम्ही बाईक रेंट केली होती ना, त्यामुळं खूप जास्त ऊन लागलं. आणि आलो आहे आत्ता आम्ही इथं गुरुकुलमध्ये. मंदिर आहे एक आणि इकडेच स्कूल जी असते गुरुकुलची ती आहे. तर हे मंदिर इतकं छान आहे, तर मी तुम्हाला पण दाखवते. सो लेट्स गो. पाय एवढे जास्त पोळत आहेत, बापरे भयानक ऊन आहे भगवंता. माय गॉड. हे आहे स्वामीनारायण गुरुकुल मंदिर. खूपच सुंदर असं मंदिर आहे हे. आणि काही मंदिर जे आहेत ना ते बघा अशा कलशाच्या आकारामध्ये आहेत आणि काही जे आहेत ते असे शंखाच्या आकारात दिसतात. खूपच सुंदर हे असं मंदिर बनवलेलं आहे. हे ऑलमोस्ट सिटीपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि पण तुम्ही जर सुरतमध्ये याल ना तर नक्की इथे व्हिजिट करा आणि भगवंताचं दर्शनही घ्या याच व्हिडिओमध्ये. आणि हे जे तुम्हाला दिसते ना हे गुरुकुल आहे. गुरुकुल म्हणजे स्कूल. तर इतकी सुंदर शाळा आहे ही आणि ही बॉईज स्कूल आहे इथे. आणि तिकडल्या साईडला अजून एक मंदिर दिसते, तर ते पण आपण जाऊन पाहणार आहोत. गुरुकुलच्या बाजूला हे निळकंठ हवेली आहे आणि मध्यभागी हनुमान आहेत ह्या बिल्डिंग वरती. आणि किती सुंदर बनवलेलं आहे. हे पण एक मंदिरच आहे. मला तर इतकं जास्त आवडलं नाही, खूपच सुंदर होतं. छान असं मंदिर दर्शन वगैरे सगळंच झालं आणि आता इथून जातोय आपण सुरतमधल्या मॉलला. तर चला. व्हिडिओ घेते मी. पोज व्हिडिओ आहे हो, व्हिडिओ. स्नो पार्क चलो. ह्यांना खूप जास्त गरमी होतीये. मला म्हणतात उगाच आलो सुरतला बाबा तुझ्यासोबत, म्हणून ह्यांना घेऊन जाते बर्फात. चला जातोय आम्ही मध्ये. आता मध्ये -5 डिग्री आहे. तर बघूया कसं वाटतंय. कारण खूप जास्त गरमी झाली आम्हाला या सुरतमध्ये येऊन. खरंच असं वाटतं की उगेच आलो, पण काम होतं. ठीक आहे चला. बॅग वगैरे म्हणलं नक्की काय आता तिकीट काढल्याने जायचं का नक्की म्हणे. ठीक आहे चलो. अंदर आहे गाईज. थंड तर वाटत नाही आहे काय. टिंग 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 टिंग. वेअर जॅकेट्स अँड ऑल. ओके. तर इथे सगळे आपल्याला जॅकेट्स, हँड ग्लव्स वगैरे सगळं मिळतंय. हे आपण वेअर करायचं आणि मग जायचं. डायरेक्ट गेल्यावर काय होईल अर्जुन, तुम्हाला तर एवढी गरमी होते डायरेक्ट. चला मला तर छोटी साईज द्या सगळ्यात. घाला सेम साईज. आहो मला मोठी होईल, मला मोठी होईल म्हणलं. काय वाटलं मला
येत आहेत का? मला मोठे होतात अहो. अशी काहीतरी विचित्र दिसते मी. आणि हे बघा, ओ मी कशी दिसते? उकडलेला बटाटा दिसते मी. उकडलेला बटाटा दिसाय. लॉक आहे. कॉलर नीट करावं माझा कॉलर. ओय शपथ, बापरे लयच थंड आहे. ओ माय गॉड, खूप जास्त थंड आहे. खूप यांचा डान्स चालू झालाय. ओ काय करताय अर्जुन? अर्जुन फोनवर येईल ना. मॉलमध्ये मस्त असा एन्जॉय झालाय आणि आता चाललोय बीचला. तर चलो. एवढं बॅड लक होतं आज. इथे आम्ही आलो होतो सुरतच्या धुमस बीचला, पण ते 6 वाजताच बंद होतं म्हणे आणि आम्हाला थोडासा उशीर झाला, 7:30 झाले, त्यामुळे ते बंद झाले. आता काय आम्हाला जाता येणार नाहीये. जाऊ द्या आता, चला. बीच पण करायचा प्लॅन होता आमचा, पण काय माहीत नव्हतं टायमिंग, त्यामुळं ठीक आहे चलो. पण बरंच दूर आलो होतो आम्ही इकडे. परत तिकडे जायचं, गाडी सोडायची आणि निघायचं पुण्याला. पण बीच करायचं होतं. सुरतला आलोय तर सगळं जवळपास केलं होतं, तर हे पण करायचं होतं. हा सनसेट आम्हाला बीचवरती पाहायचा होता, पण आता रस्त्यावरून पाहतोय बघा. हा सूर्य मावळताना, पण काय करणार, बीच बंद होता. यांचा मूड तर खूप गेला, कारण की यांना खूप जास्त इच्छा होती बीचवरती यायची. तर आम्ही जवळजवळ 20 किलोमीटर आलो इकडे की बीचवरती जाऊया म्हणून. पण ठीक आहे, मस्त खाऊया आता काहीतरी, मग छान होईल तुमचा मूड. हां चलो. पाहिलं होतं की गोपाल लोचो म्हणून हे जे शॉप आहे ना ते खूप फेमस आहे. तर म्हटलं लोचो ट्राय करायचे. तर सुरतला येऊन लोचो खाल्लं नाही तर काय, म्हणून आलो तर आम्ही इथं लोचो खाण्यासाठी. ते ऑर्डर देत आहेत. चलो. एवढे सारे यांचे व्हरायटीज आहेत बघा, काय काय एवढ्या प्रकारचे लोचो तिथं मिळतात. ऑइल लोचो, बटर लोचो. आणि लोचोसोबतच इथलं कोको जे आहे ना तर ते खूप फेमस आहे. आता हे कोल्ड कोको यांनी ऑर्डर केले, तर ते पण आम्ही फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहोत. मला सुरतला येऊन हे लोचोचं ट्राय करायचंच होतं. मी खूप व्हिडिओजमध्ये आणि खूप ठिकाणी ऐकलेलं पण होतं. तर एक गुजराती डिश आहे, तर बघूया कशी लागते काय. हे आहे कोको इथलं. चलो ट्राय करते अभी. हे बघा, हे असं सर्व केलं. हे असं स्पॉन्जी आहे आणि सोबत शेव चटणी, सोबत ग्रीन चटणी आणि इकडे मिरची, कांदा वगैरे असं सगळं दिलेलं आहे. मी टेस्ट करून बघते काय म्हणते. भारी आहे. सुरतला आल्यानंतर नक्की ट्राय करा इथला लोचो. फुल चॉकलेट. संध्याकाळी 10:30 वाजता सुरतवरून आम्ही परत बसलो ट्रॅव्हल्समध्ये आणि सकाळी 8 वाजले आता पोहोचतोय पुण्यामध्ये. तर असा होता कालचा सुरतचा दिवस आणि मला अजून पण झोप येते. घरी जाऊन मी झोपणार आहे. तर चला बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि
आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.